एका लहानशा कोमल हताश परिस्थितीनं घरी बसलेल्या मुलींची एक काय हृदयद्रावक कहाणी, केवढा तिचा त्याग ऐकू. जीवनपथी चालता जाणी दुसऱ्याची व्यथा, ऐका नंदनीची मी सांगतो कथा, ऐका नंदनीची मी सांगतो कथा. नंदनी नावाची मुलगी होती, मनाची निर्मळ प्रेमळ होती, रूपान देखणे सुंदर होती, मुखान गोड ती सुंदर होती. विपुल केस ते काळे भोर, दिसायची छान चंद्राची कोर, लांब लांब केस रेशमावानी, वेणी भासायची नागिनी वाणी. केस सांभार तिचा पाहुणी, करती हेवा तिच्या मैत्रिणी. नंदनीला सुकेसिनी म्हणती, होती सर्वांची फार आवडती. जरी परिस्थिती गरीब होती, मनाची फार दिलदार होती. कुणाचा स्वयंपाक करून देई, कुणाचे दळण दळून देई, कुणाचे तांदूळ सडून देई, कुणाचे अंगण झाडून देई. कुण्या आजाराची काळजी वाही, वेळेवर त्याला औषध देई. तिची वशी योग्यता, मान त्यात धन्यता, मान त्यात धन्यता. ऐका नंदनीची मी सांगतो कथा, ऐका नंदनीची मी सांगतो कथा. एका श्रीमंत मुलीने तिजला, म्हणाली केस दे तुझे मजला. केस देण्यास हो तू संमत, पाहिजे तेवढी देते किंमत. सुकेसिनी म्हणाली त्यावेळी, देही हे केस मी योग्य वेळी. घरी मग ती निघाली जायाला, बौद्ध भिक्खूचा मेळा तो आला. फिरले भिक्खू सर्व गावात, पडले ना काही दान पात्रात. आता उपासीच वाहे जाणे, निघाले भिक्खू हे आनंदाने. सुकेसिनी पडे विचारात, करुणा पाझरली हृदयात. दोडी हात भंते जिना जोडीले, जाऊन कथा पतीने विनविले. श्रीमंत मुलीकडे जाऊन, सुंदर केस दिले कापून. केस विकलेल्या मग त्या पैशातून, लगेच खीर बांधली बनवून. पूज्य महान त्या भंतेजींना, खाऊ घातली खीर सर्वांना.